रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब। आज आपण इथे जमलेले आहोत। मला काही तुम्हाला असंच एकदम सहजगत्या गप्पा मारायला तुमच्या बरोबर आपण बऱ्याच वेळा भेटतो, पण फॉर्मल भेटतो। पण आज आपण अगदी सहजगत्या तुमच्याशी मनातलं जे काय असेल ते बोलावं, तुमच्या मनात असेल काही ते ऐकावं। आणि बऱ्याचशा आपल्या पत्रकार मित्रांनी अनेक वर्ष मला अतिशय चांगली साथ दिलेली आहे। माझ्याबद्दल चांगली भावना व्यक्त करून जास्तीत जास्त म्हणजे माझं जे जीवन आहे त्या जीवनातले सगळे चढ उतार आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या माझ्याकडे काही चांगल्या झाल्या असतील त्या सुद्धा आपण लोकांपर्यंत पोहोचवल्यात। आणि त्यामुळं मला काम करायला अतिशय आनंद वाटतो, प्रोत्साहन मिळतो। म्हटलं आता 75व्या वर्षात पदार्पण करतोय आपण, त्याला अमृत महोत्सव म्हणतात। म्हणजे सोन्यासारखा माणूस असतो आणि अमृतासारखं पेय नसतं काय, तर पेयामध्ये आपल्याला अमृत महोत्सव म्हणून त्या दृष्टीने साजरा केला जातो। आणि तर आज या अमृत महोत्सवात पदार्पण करत असताना मला अतिशय आनंद होत आहे की मला सर्व थरातल्या आपल्या सहकार्यांनी अतिशय चांगली साथ दिलेली आहे। या जीवनामध्ये जे काही मिळालंय सगळ्याच समाजातल्या सगळ्याच थरातल्या लोकांचं अतिशय चांगलं असं योगदान माझ्यासाठी लाभलेलं आहे। तर पत्रकार मित्र सुद्धा जास्त भाग्यवान आहे। पण आयुष्यात आता मी 60 पूर्ण केली, 70 पूर्ण केली आणि 75कडे वळलोय। परवाच एका मुलाखतीमध्ये म्हटलं की मी भाग्यवान आहे की 70 पार केलेली काहीतरी 7% फक्त लोक असतात। आता 75 गाठलेले म्हणतोय, पार करायला अजून आहे दिवस, पण 75 गाठलेले त्यापेक्षा कमी असतील, म्हणजे 4-5% लोक असतील। तर त्याच्यामध्ये माझा समावेश देवाने केलाय। देवाच्या दयेने, देवाच्या कृपेनं मी 75 गाठलेले आहे। आणि समाजाच्या जीवावर, सर्व साथीदारांच्या जीवावर मी आज हा अमृत महोत्सव आपण सर्वांच्या पद्धतीने साजरा करत आहोत। जीवनात अनेक चढ उतार आले, बऱ्यापैकी यश मिळालं। सुरुवातीच्या पासून सांगायचं झालं तर फार मोठा इतिहास आहे। म्हणजे लहानपणापासून सुरुवात जर केली तर लहानपण अगदी नावाखाडीसारख्या एका लहान नावाखाडीच्या उत्तरपाडा नावाच्या लहानशा गावात झालं। शेतीभाती होती, शेतीभाती गेली, खाडी फुटली म्हणून, पण एक उदरनिर्वाह साधन म्हणून मथुऱ्यावर जाऊन रेती काढून ती रेती मुंबईला विकण्यापर्यंत माझे वडील काम करत होतं। त्याच्यात गेलं, तिथे गावाकडे मथुऱ्यावर जाऊन मी काम केलं। मला पोहता येतं की नाही तुम्हाला काही प्रश्न असेल, मला पोहता येतं। समुद्रामध्ये खाली जायचं म्हणजे 4 पुरुष 5 पुरुष साधारणतः 20 फूट 25 फूट, आणि तिथं जाऊन ती टोपली असते, टोपलीला शिकाऱ्या बांधलेल्या असतात, ती काठीला अशी मथव्याला मारलेली असते, चारी बाजूला नांगर टाकलेले असतात मथव्याला। आता आपल्याला ते पाहायला मिळत नाही, पण मथव्याला समोर नांगर, मागे एक नांगर, दोन्ही बाजू 2 नांगर, आणि मग तो मथवा स्थावर केला तर एका जागेवर बुडी मारायची आणि बुडी मारून तळाला जायचं। हे घेऊन जायचं, काय टोपली घेऊन जायचं, आणि ती खाली घेऊन गेल्यानंतर ते टोपली देतील तिथे भरायची, खाली वरती यायचं, आणि मग जे मथव्यातले 2 लोक असतात ते टोपली खेचतात आणि पुन्हा आपल्या मथव्यामध्ये टाकतात। असं एक एक टोपली करून ते 2 बाजूला असतात त्या टोपल्या हे केलेलं, तर ते मथवा भरायचा। किती जिकिरीचं काम असेल बघा। आपण पाण्यात जायला घाबरतो, आणि तेही कुठं, एक तर समजा ठाणाखाडीमध्ये
आणि दुसरं बुडचर आयलंड जे आहे, रामदास बोट जिथे बुडालेली आहे ना, तिथे सुद्धा मुंबईच्या जवळपास घारापुरी एलिफंटाच्या त्या साईडला ही कामं केली. त्याच्यानंतर पुन्हा मग हायस्कूलला गेलो. गरिबी आपल्या 5वीला पुजलेली होती. बऱ्यापैकी होतं की जेवण मिळत होतं. जेवणासाठी जास्त आटापिटा करावा लागत नव्हतं. पुढे त्यांनी धंदा करत होतो. पॅन्ट एकच अशी मला वाटते, 2 पण नसते. आणि मग सुट्टीच्या दिवशी रविवारच्या वेळेला वडिलांचा लंगोटी जे असते रुमाल फळ्यांचा असतो बघा, तो नेसायचा आपण आणि पॅन्ट धुवायला कोपरच्या तळ्यावर जायचं. हे 51 सालचा माझा जन्म. नशिबाने स्वातंत्र्य मिळालं, प्रजासत्ताक भारत झाला 26 जानेवारी 51ला, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 2 जून 51ला माझा जन्म झाला. म्हणजे त्यानंतर नशिबाने मग त्याच्यातून साधारणतः 51 पासून ते प्रवास करताना 63 साली नावाखाली तिथं राहणं आवश्यक झालं. शिवाजीनगरला आलो. गावांमध्ये एक शिवाजीनगर म्हणून नवीन वसाहत बसवली 63-64 साली. 7वी गावाला झालं. 8वी ते 11वी ND पाटील कर्वेरावांची संस्था जी आहे ती अण्णांची संस्था. देबा पाटील साहेब, दिलखुश पाटील, जनार्दन भगत, ND पाटील यांच्या आशीर्वादाने हायस्कूल आलं. 4 वर्षे काढली. डिटेल जाता येणार नाही, भरपूर लांबचा प्रवास आहे तो, जीवनाचा प्रवास. आणि त्याच्यानंतर सातारा गाठलं. सातारला काही दिवस लेबर स्कीममध्ये काम केलं. हॉस्टेलला राहिलो. फार छान. तुमच्यासारखेच सर्व मित्र मैत्रिणी मिळाली तिथं. एका रूममध्ये आम्ही 10 लोक राहत होतो. बॅग उशाला असायची, झोपायचं आपलं. तिथं आम्ही शिक्षण घेतलं 4 वर्ष. पण सर्व जाती धर्म सर्व भेदभाव विसरून एका याच्यामध्ये ताट घ्यायचं. जेवायचं वेळ झालं की ताट वाजवत जायचं, मेसमध्ये जायचं आणि मग तिथं मिळेल ते खायचं. तिथलं जेवण फार मजाशीर होतं. म्हणजे बाजरीची भाकरी असायची आणि दाल नावाला म्हणायला दाल होते. आतमध्ये बुडी मारली तरी दाल लागत नव्हती वाटीमध्ये. तर अशा प्रकारचं ते जेवण होतं. आणि कधीतरी एखादा वाटपी असतो ना, तो आपल्याला सरफेस द्यायचा. म्हणजे तेल आणि हे असतं ना, तेल आणि मसाला ते दिलं की अगदी म्हणजे त्याला जास्त हे सरफेस दिला असं म्हणायचे. तर तशावरती ते असायचं. रविवारी आम्हाला मात्र चपाती मिळायची. मग फार आनंद व्हायचा. ह्या पद्धतीचं शिक्षण तिथे घेतलं. BA झालो, BEd झालो, शिक्षक झालो विकास स्कूलवर. परत नंतर परत पाहिलं 342 पगार होता महिन्याला. पण त्याच्यानंतर म्हणून वाशीला गेलो, तिथे 442 झाला. 100 रुपये वाढले. वाशी न्यू बॉम्बे. ज्यावेळी मी वाशीला गेलो 74 मध्ये, तर त्या 74 मध्ये वाशीला गेल्यावर तिथं खरं म्हणजे वाशी नगर नव्हतंच झालेलं. त्या बिल्डिंग अशा एकावर एक हे ठेवून करायचं चाललं होतं. काही बिल्डिंग झाल्या होत्या. त्याच्यामध्ये E40 मध्ये मला शिल्पकडनं फ्लॅट मिळाला. माचीस आणायला सुद्धा आम्हाला वाशी गावात जायला लागायचं. म्हणजे आज वाशी नगर फार मोठं आहे. इतकं मोठं वाशी नाही. सेक्टर 1, 2, 3, 4 भरपूर झालं. मी ज्या सेक्टरला राहतो तो सेक्टर 1 अशी एंट्री आपण करतो ना, तर तिथे सेक्टर 1 E40 राहायला लागलो. आणि पिठाची चक्की वाशीला, माचीस आणायला वाशीला. म्हणजे दुकान बिकान काही नव्हतं. असेच एक 4-6 बिल्डिंग तयार झाल्या होत्या. तिथं तुमच्या हरकत एक पत्रकार मित्र जसे आहेत तसं मलाही त्यावेळेला मस्त वाटायचं काहीतरी लिखाण करायला वगैरे. माझा स्पेशल सब्जेक्ट होता की तुम्ही छान बातम्या लिहिता ना, तसं मी पण आपलं त्यावेळेला काहीतरी थोडं लिखाण करत होतो. आणि त्यावेळेला सातारला असताना कॉलेजमध्ये शिवविजय नावाचा अंकन घ्यायचा. त्यामध्ये मी म्हणजे एक लेख लिहिला, प्रवास वर्णन. प्रतापगडच्या वाटेवर इथून जाताना आम्ही आपल्या याच्याकडनं महाड कोल्हापूरकडनं जायचो. मस्त लांबून प्रतापगड दिसायचा. प्रतापगडच्या वाटेवर प्रवास वर्णन. बघा मला काय थोडं लिखाण येत होतं त्यावेळेला. तुम्ही चांगले लिहिता. तर त्या दृष्टीने तिथे एक तो प्रवास वर्णन लिहिलं. कॉलेजला गेलो. नंतर वडिलांची थोडी मनी ऑर्डर यायला लागली. त्या काळात मनी ऑर्डर होती. म्हणजे मला वडिलांच्याकडनं 20-25 रुपये यायचे. रुपये हजार नाहीत, रुपये यायचे. काकाकडनं 10-15 रुपये यायचे.
पण माझ्या खिशात 4 आणे असायचे. 4 आण्याची भजी मिळायची, 10 पैशाचा चहा मिळायचा. कॅन्टीनमध्ये गेलो, माझी मुलांना आली की आम्ही आमच्या मित्रांना पार्टी देत होतो चहाची आणि भजीची. म्हणजे त्याशिवाय हे लहानपणाचं जीवन पाहायला गेलं तसं. मग त्यावेळेला माझ्या खिशात पैसे आले की मी असं संपूर्ण मोकळं व्हायचो. मग मी ललित लेख लिहिला. त्या ललित लेखाचं नाव होतं भीड भिकेची बहीण. आपण भीड ठेवतो ना, ती भीड ही भिकेची बहीण. अशा प्रकारे थोडंसं तुमच्यासारखंच मला वेळ होतं, पण ते काय झालं, शिक्षक होतो तिथपर्यंत सगळं जमलं. पण त्याच्यानंतर मात्र मला उद्योगात जायची संधी मिळाली. नावाखाली तर चिखलाचा बांध बांधत त्या सुरुवात झाली. मग सिडकोला इकडे फार विरोध होता. त्या सिडकोच्या विरोधामुळे लोकांनी गावात येऊ द्यायचं नाही, कारण दिबा पाटील साहेबांनी जमीन बचाव समिती काढली होती. नंतर त्या जमीन बचाव समितीचं पुनर्वसन समिती रूपांतर झालं. पुनर्वसन करायची ही पुनर्वसन समिती, पण पूर्वी त्याच्यामध्ये होतं जमीन बचाव, द्यायचीच नाही जमीन, वाचवायची आपली, असं येते. तर त्या दृष्टीने मला सांगितलं तुमच्या गावात आता आम्हाला एक खाडीचा बंधारामध्ये सवय होती, अनुभव होता. त्याच्यामुळे मी गेलो, 10,000 रुपयाचं काम घेतलं, 10,000 रुपयाचं कॉस्टिंग आणि जे मटेरियल एक काम तशाच दिलं. आणि एक पांडुशेट होते, ब्लू स्टार जी कंपनी आहे ती, त्यांना एक 10-12 हजारचं काम असतं. म्हणजे मी पहिले 3 कॉन्ट्रॅक्टर पनवेल उरण तालुक्यात त्या भागामध्ये 10,000 हजाराचं काम घेतलं. आई वडिलांचे दागिने घेतले, गंठण, बोरमाळा, गळ्यातली चेन वगैरे, अंगठ्या, रतनशेठ बाकी आपले पनवेला पेढी, इथे गहाण ठेवले, 5,000 रुपये मिळाले आणि उद्योगात पडलो. आई वडिलांचं झालं, आता उद्योगात टाकायचं की नाही, जायचं की नाही, सरकारी नोकरी कशी सोडायची. आपल्या प्रत्येकाच्या मराठी माणसाच्या घरामध्ये हा प्रश्न येतोच. सरकारी नोकरीसाठी उद्योगात पुढे जातोच, नाही झालं तर मरशील. पण त्यावेळेला मला एक चांगलं साथ मिळाली. माझ्या आईच्या अंगामध्ये देवी यायच्या, बाया म्हणतात त्याला, बाया यायच्या, देवी यायच्या. आणि त्याप्रमाणे आईच्या अंगात बाया आल्या, देवी आली, आम्ही कौल लावला की नोकरी सोडून धंद्यात जायचं का काय करायचं. आणि कौल मिळाला. बघा, देव सुद्धा आपल्या पाठीचं, देवी आपल्या पाठीशी असतं, कौल मिळाला आणि मी नोकरी सोडली आणि उद्योगात गेलो. म्हणजे अशा प्रकारे एक उद्योगात जाताना सुद्धा दाखवून होतीच. मग ते 10,000चं काम केलं, मग 20,000चं काम केलं, मग 53,000चं काम केलं. अशी थोडी प्रगती करत करत जाऊन आता मी कोट्यवधी रुपयाची कामं घ्यायला लागलो उद्योजक म्हणून. आता पण त्याला बरीच वर्ष झाली. 1976ला मी पहिलं काम घेतलं. 1976 पासून ते म्हणजे 2021 पर्यंत मी काम बघत होतो. 98ला मी म्हणजे खासदार झालो. पण 21 नंतर मी आपलं माझं वस्त्र मुलांच्या लॉकडाऊनमध्ये टाकून मोकळे झालो. आणि त्याचा तुम्ही बघा, आता मी सध्या उद्योगधंद्यामध्ये फक्त मार्गदर्शन करायचं काम करतो. प्रत्यक्ष टेंडर भरणं, कामावर जाणं हे मी काही करत नाही आहे. आता दोन्ही मुलं आपली जे आहेत, प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर माझी मुलं, तर ती त्यात थोडं बहुत लक्ष घालतात. प्रशांत ठाकूरमुळे 10% वेळ देत असेल, 90% त्याचा वेळा राजकारणात जातो, परेश तोडते येतो. आता माझं कुठलं ध्येय आहे, त्याला जरा उद्योगात टाकायचं. मी याच्याकडनं अमुक ठाकूरला जरा पुढे उद्योगात न्यायचं. अमुक ठाकूर माझा प्रशांतचा मुलगा नातू, परेशचा मुलगा आणखी दुसरा आहे, तो आदेश तो येतो, मोठा झाला, कॉलेज पूर्ण होईल. लंडनला जाऊन म्हणजे B.Com पदवी घेऊन आलाय. त्यामुळे थोडं मला त्याला अकाउंट बघू द्या जरा, तो धंद्याचं बघतोय जरासा. म्हणजे अशा पद्धतीनं उद्योगात रमलो. अचानक संधी आली, लोकांनी सांगितलं नाही तुम्ही खासदारकी उभे राहा. तर खासदारकीला उभं राहायचं म्हणजे सरपंच नव्हतो झालो, ग्रामपंचायत सदस्य नाही, नगरपालिकेत नाही, कुठं नाही. आणि 1989 साली दिबा पाटील साहेब आपले आमचे सर्वचे नेते, तुमचे नेते, ते 89ला खासदारकीला हारले, निवडणूक हारले. 89ला दुसरी निवडणूक 91ला परत लागली. पुन्हा आमचे विरोधी पक्ष नेते असलेले दत्ता पाटील ते उभे राहिले, तेही हारले. 96ला 5 वर्षांनी पुन्हा निवडणूक लागली, पुन्हा दत्ता पाटील उभे राहिले, पुन्हा ते हारले. जे 3 वेळा शेतकरी कामगार पक्षाचा हा सलग 3 वेळा पराभवाची हॅट्रिक झाली, पराभव झाला. पण नंतर 2 वर्षांनी परत निवडणूक लागली. मग
बघायला लागले तिकडं उभं करत राहिला त्या नव्हते. खरं तर त्यावेळेला विवेक पाटील तिकडे आमदार होते, 2 वेळा झाले ते मला वाटते, 95 झाले आमदार ते, म्हणजे त्याच्यानंतर मोहन पाटील त्यावेळेला म्हणजे 98ची निवडणूक म्हणतोय, तर त्यावेळेला ते मंत्री पण हे झाले होते. आणि त्याच्यानंतर कोणी मीनाक्षी पाटील मंत्री होत्या, पण कोणी खासदारकीला उभं राहत नव्हतं. आणि रामशेठ मला शेठ बोललो होतो, मला त्यात पण मी शेठ झालो होतो. राम ठाकूर बोलतोपर्यंत शेठ झालो होतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही जा दिल्लीला म्हणे, नाहीतरी आणतील जाऊन काय करतो, झोपाच काढतोय. सॉरी म्हणजे त्याच्यात आता मला बोलायला नको, नंतर माझे ते हे झाले. पण त्यावेळची एक त्यांच्याबद्दलचं एक सदा समाजामध्ये होतं की अंतुले हे बाकीच्या लोकांनी भेटत नव्हते. घरी कुणी गेलं तर त्यांच्या घरातला माणूस आमचा साप हाई नाही, शब्द कसं होतं, साप हाई नाही अशा प्रकारचं, म्हणजे असून सुद्धा नाही म्हणून ऐकायला मिळत होतं. मला वाटतं मी खासदार झालं बदललं ते चित्र जे आहे ना, दिवस रात्र सकाळी अगदी 6 वाजल्यापासून ते रात्री 10-11 पर्यंत साधारणतः आपल्याला लोकांच्या कामावर धावतो पडतो. पण अंतुले साहेबांचं पुढं कोणी राहिला तयार नव्हता. ते 89, 91, 96 3 वेळा खासदार झाले होते. इंदिरा गांधी मंत्री मला ते महत्वाचे असे ते सरचिटणीस होते पक्षाचे, म्हणजे इतकी सर्व. आणि ज्या वेळा 98ची निवडणुकीला मी उभं राहिलो त्यांच्या विरुद्ध, त्यावेळेला ते हेल्थ मिनिस्टर होते दिल्लीमध्ये, आरोग्यमंत्री. आता अशा इतक्या मोठ्या माणसाच्या विरुद्ध उभं राहायचं म्हटलं, चला आता भरपूर दगड मातीचा धंदा बरीच वर्ष केला, 76 ते 98, त्यावेळा 22 वर्ष झाली. म्हटलं आता जाऊया, आपलं नाव तरी भिंतीवर राहील, पडलो तर पडलो, लोकसभेचे उमेदवार नाव तर राहील ना, पण देवाची कृपा मी निवडून आलो. म्हणजे अशा प्रकारे आयुष्यामध्ये आपला हेतू चांगला असला, आपलं लक्ष जर सुंदर असलं, चांगलं असलं, आणि काम करताना आपण दुसऱ्या शक्यतो त्रास न देता चांगली कामं करत जावी, जितकं उपयोगी पडतंय लोकांच्या तितकं उपयोगी पडावं असं हे असलं तर बघा, गरीब शिक्षणही होणार होतं, हायस्कूलही झालं नसलं, पण हायस्कूल झालं, कॉलेज झालं, नंतर शिक्षक लागलो, परत नंतर उद्योजक झालो, आणि ही संधी खासदारकीची आली, आणि देवाच्या कृपेनं मी खासदारही झालो. अशा आयुष्य प्रत्येकाच्या आयुष्यात या स्टेप येत असतात. प्रत्येकाला आपल्याला झगडं लागतं. बरेचसे आपले उदाहरण आहेत की गरिबीतून जाऊन रस्त्यावरच्या लाईटमधून शिकून सुद्धा मोठे आपले नेते झालेले आहेत राष्ट्रात. म्हणजे अब्दुल कलाम सारखे हे पण झालेले आहेत, अब्राहम लिंकनचे नाव देतो आपण, असे बरेचसे नाव आपल्याला घेता येते. आणि म्हणून आपण कोणी गरीब होतो, मला काहीच जमत नाही, रडत न बसताना आपण प्रयत्न करत जाणं हे जास्त महत्वाचं असतं. आणि त्याच्याबरोबर जितकं जमेल तितकं आपलं करता करता इतरांची मदत करावी, ही जर भूमिका घेतली तर आपण जीवनात यशस्वी होतो. देवानं माझ्या वाट्याला ते दिलं, मी खासदार झालो, एकदा सोडून दुसऱ्यांदा तर माझ्या आणखीन पाळी आली. आमचेच नेते देबा पाटील साहेब, त्यांच्या विरुद्ध पुन्हा मला निवडणूक खासदारकी लढावी लागली. तिथे लोकांनी लहानशा पोराला, म्हणजे मी लहान मुलगा त्यांच्या समोर बघायला लागला, तर मला जिंकवलं आणि पाटील साहेब सुद्धा हरले. ते झालं. मग नंतर मात्र मी ठरवलं, म्हटलं दिल्लीची हवा म्हणजे हवा नुसती खराब नव्हती, पण तिथं आपलं फक्त इतकं मोठं सभागृह, इतके 543-45 खासदार लोकसभेतले, सर्व देशातले हे चालायचे, आणि त्याचा जो मोठा पक्ष असेल तर त्याला आपली मतं मांडायला जागा असते, वेळ मिळतो. ज्याचे जास्त खासदार त्याचे जास्त वेळ, सत्ताधारी पक्षाचे किंवा मुख्य विरोधी पक्ष त्याचे असेल त्याचे, तर त्यांना जास्त वेळ, आणि आपला अपक्षच मोडले देतो. तसे का पक्ष पण अपक्षच मोडले जातो. त्यामुळे विशेष काही नाही, ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेला रेल्वेचे असतील, असेल ते विषय मांडले. बऱ्याच वेळा मला मग प्रश्नोत्तराच्या तासातली संधी मिळत होती, कधी आपल्या शून्य प्रहारामध्ये त्यावेळेस संधी मिळत होती. पण विशेष असं त्याच्यामध्ये जास्त संधी नव्हती. पण त्यातून सुद्धा इथं आता काही गोष्टी ज्या होत आहेत, वादळ आलं, मच्छीमारांच्या होड्या उडाल्या, हे झालं, त्याच्यातून
पण आपण आपलं बोलतोय म्हणतोय हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे, पण त्याचं एका खासदारचं चालत नाही, 2-4 पण नाही चालत. तिथे ज्यांचे 10-20 खासदार आहेत ते त्यांना जरा थोडंसं चांगलं हे असतं. आणि आमचा पक्ष तर शेतकरी कामगार पक्ष, एकूण एक खासदार. म्हटलं आता हे काय करण्यापेक्षा आपल्याला शाळा कॉलेजकडे खूप लक्ष देऊया. तर तोपर्यंत थोडीशी मी शाळा कॉलेज सुरू केलं होते. आता शिक्षण क्षेत्रामध्ये मला दैनंदिन काम केले, आपल्याला कल्पना आहे. ते शिक्षण संस्थेत भरपूर काम केलं. मला आनंद आहे की आपण काम केल्यानंतर हे मोठे मोठे लोक जे आहेत ते सुद्धा आपल्याला शाबासकी देतात. सगळ्यांनीच मला शाबासकी दिली, बरं झालं. ते लोक देताना मला एक पुस्तक आहे, तुम्ही वाचलं असेल नसेल वाचलं ते आता नसेल आले तर अजून तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये अगदी गडकरी साहेब, शरद पवार साहेब, म्हणजे सर्वांच्या, अंतुले साहेबांची सुद्धा फ्लॅग पॅक आहे, विलासरावांची चांगले आहे. म्हणजे अशा सर्व पक्षातल्या लोकांनी सुद्धा आपल्यावरती चांगले असे रिमार्क दिलेत म्हणाले की शाबासकीची थाप दिलेली आहे. आपल्या वागण्याची, बोलण्याची, कामाचं त्यांनी कौतुक केलं. आणि त्याच्यामुळं मला जीवनात खऱ्या अर्थानं मी भाग्यवान आहे, यशस्वी झालो असं मला वाटतं. म्हणजे त्या मनानं बघायला गेलो, यशस्वी झालो की नाही मला माहित नाही, पण मला तरी वाटते, कॉन्फिडन्स आहे की जे काही आयुष्यात करायचं होतं, काय करायचं होतं, ज्यावेळी मी शाळा कॉलेज शिकलो, मी BA झालो, BEd झालो. आणि मग मला काय वाटलं होतं, आपला पनवेल तालुका आहे, आता तालुक्यामध्ये मेन नेते कोण, देवा पाटील साहेब, दुसरे कोण दत्तू शेठ आणि आपल्या भगत साहेब, तिसरे कोण तिकडे उरला वाटेकर शेठ. म्हटलं आपल्या तालुक्यात आपण या 3-4 बरोबरची संधी मिळाली पाहिजे. त्या तालुक्यातला 3रा-4था नंबर असावा ही आपली फार अपेक्षा. आपली म्हणजे मोठी काही अपेक्षा नव्हतीच आपली, पण खासदार म्हणजे अख्ख्या जिल्ह्यातला 1 नंबर म्हणून आपण सर्व जनतेतून निवडून आलेला तो खासदार असतो ना. म्हणजे प्रथम नागरिक त्याला म्हणता येईल तसं म्हणतात. ती संधी मिळाली आपल्याला, एकदा सोडून 2दा मिळाली. आणि त्याच्यानंतर मग असंच काम करता करता प्रत्येकाची शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडायला लागली. आणि त्याच्यातून आणखी पुढे गेला आणि त्याच्यामुळं लोकसभेतून निवृत्त झालो, राजकारणातून निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त झालो. पण बाकी कामामध्ये मात्र शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष करून समाज सेवा शिक्षणामध्ये आपलं हे काम अविरत चालू ठेवलं. आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते चालू मी ठेवणार आहे. तर त्याचाच मला आनंद मिळतो. म्हणजे कामामध्ये असलो की मला ताण भूक हरवली म्हणतो ना, तसं ताण भूक हरवली जाते. काही अजिबात कसली आठवण येत नाही आणि त्याच्यामध्ये मग कधी वेळ गेला हेही समजत नाही. हे मलाच नाही, सर्वांच असं असतं. पण कामामध्ये इंटरेस्ट घेतला तसं असतं. त्याच्यामुळे आपण कामामध्ये इंटरेस्ट घेतला तसं मिळतं, मला ते समाधान मिळतंय. म्हणजे अशा प्रकारे आज सुद्धा 75 मी गाठली. आता 75 पुढं काही प्रवास आहे ते देवालाच नाही, पुढं आहे नाही, कुठे थांबते गाडी, अचानक थांबते. खरं तर अचानक थांबलेलीच बरं वाटेल. ते कुठे अडचण पडून राहण्यापेक्षा अचानक पुढे गाडी थांबली तर उलट त्याला चांगलं असतं. हसत खेळत जाणं, काय वरती सुद्धा देवाकडे जातो हसत खेळत जाणं. तर अशा प्रकारे कधी सांगता येत ना, पण तोपर्यंत जमेल तितकं आपण काम करत जायचं, लोकांच्या करता जे कार्य करा, समाजाकरता कार्य करायचं. आणि कशा प्रकारचं काम काय आहे त्याचं जजमेंट तुम्हीच देऊ शकता. खरं तर पत्रकार जे आहेत आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं मी चांगलं काम करतो, मी फार चांगला आहे असं, पण शेवटी तो कसा आहे काय आहे ते समाजाने ठरवायचं असतं. आणि समाजामधला तुमचा पत्रकारांचा जो वर्ग आहे तो वर्ग खऱ्या अर्थानं अनेक वेळा विविध ठिकाणी विविध बाजूनं बघत असतो, ठरवत असतो. तर त्याच्यामुळं आयुष्यात मला वाटतंय अजूनही जितकं जमेल तितकं काम करावं. तुमच्या सगळी जी साथ मिळालेली आहे त्या साथमुळं अजूनही ज्यात मी आयुष्यात एक झालं माझं स्वतःच आयुष्य, त्यानंतर आता म्हणजे घरगुती बघायला गेला तर तेही समाधान मिळालं. म्हणजे एक तर मुलं मोठी झाली, उच्च पदावर गेली, उद्योगात पण रमली, म्हणजे ते समाधान आहे. पुन्हा आणखीन आमचे 2 मुलांचे मुलं, प्रशांतची 2 मुलं, परेशची 2 मुलं, ती आता ग्रॅज्युएट एक झालं, दुसऱ्या कॉलेज आता इंजिनिअरिंग कॉलेजला, परेशचं पण सुद्धा
एक दुबईला आता त्याचं झालं, आता लंडनला जातोय. म्हणजे एकंदरीत फॅमिली लाईफ सुद्धा आपल्याला चांगली मिळालं, जे सामाजिक कामामध्ये चांगली संधी मिळाली, त्यात समाधान लाभेल अशा प्रकारचं काम केलं. फॅमिली लाईफ मध्ये सुद्धा अतिशय चांगल्या रीतीनं दोन्ही सुनबाया आणि दोन्ही म्हणजे मुलं आणि त्यांची आता 2-4 नातवंड त्यांच्यामध्ये मी आता रमून जातो. फक्त वेळ मिळते रमायला, त्यांना बरोबर घेऊन जाणं, बाहेर फिरायला जाणं किंवा मार्केटिंगला जाणं वगैरे हा वेळ मिळत नाही. पण एकंदरीत सामाजिक आयुष्यात मोठ्या छोट्या मोठ्यांच्या आशीर्वादामुळे त्याची आपल्याबद्दल काही उद्या पाहिजे त्यानंतर बरं वाटतं. आणि फॅमिली लाईफमध्ये सुद्धा चांगल्या रीतीने समाधानाची अशी गोष्ट आहे. जीवन यथार्थ झाल्यासारखं वाटतं. त्यात कमी जास्त असेल तर त्याच्यामध्ये चांगलं घडवण्यात तुमचा वाटा भरपूर मोठा आहे. आणि जे काय अजून जे काही करता येईल ते मी करत राहीन अशी मी ग्वाही देतो. तुमच्या पत्रकारांच्या समोर साक्षीनं अशी मी ग्वाही देतो. आणि शेवटपर्यंत धडपड राहून समाजसेवा वेगवेगळ्या प्रकार समाजसेवा एकाच बाजून नाही करता येत, विविध क्षेत्रामध्ये करता येते. तर ती समाजसेवा राजकारण सुद्धा समाजसेवाच करायची असते. आता बरेचसे लोक राजकारण गेलं की अंगावर चिकटवून घेतात, राजकारण जास्त करतात. समाजसेवा तुम्हाला वाटतं तर निवडून जास्त महत्वाचं, मला तसं काही वाटलं नाही. आणि म्हणून सर्व पक्षातील आमच्या सगळ्याच लोकांचं म्हणणं होतं तुम्ही निवडून उभं राहिलं पाहिजे. पण बोललं नाही, बस झालं आता कुठेतरी एकदा ते थांबलं पाहिजे. मी थांबलो. मी आज 75 वर्षात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलंय. तुमच्या सर्वांच्या सदिच्छामुळं माझं जीवन चांगलं चाललंय. आणि असंच तुमचं प्रेम हे पुढेही राहू द्या अशी तुम्हाला विनंती करतो. आणि माझं प्रास्ताविक म्हणा किंवा मनोगत म्हणा ते संपवतो. आपल्याला आणखीन माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल, विचारता असेल कुठल्याही बाबतीत एबीसीडी म्हणजे धंद्यातला असो, राजकारणातला असो, समाजकारणातला असो, शैक्षणिक क्षेत्रातला असो, ते आपण अवश्य विचारू शकता. 2000 आता त्याला इंटरेस्ट आहे की राजकीय स्थित्यंत बघा. शेतकरी कामगार पक्ष, माझे वडील शेतकरी कामगार पक्षाचे होते आणि म्हणून सुरुवातीपासून शेतकरी कामगार पक्षाचं मी सुद्धा समजायला लागलं, त्यापासून काम करायला लागलो. पण 98ला खासदार झालो, 99ला खासदार झालो. आणि ही टर्म संपताच 2099 ते 2004 संपताच 6 महिने अगोदर निवडणूक लागली. आणि शरद पवार साहेब वगैरे आमच्या महाराष्ट्रात जे दिल्लीला आहेत ते भूतपूजनाकरता आले होते. आणि त्याच्यानंतर ही निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवार निवडण्याची प्रक्रिया चालू होती. त्यांना समजलं की रामशेठ काही निवडणुकीला उभे राहत नाही. मला त्याने विचारलं, रामशेठ का उभे राहत नाही तुम्ही? तर नाही सर, तर बंद झालं मला. ह्या वेळेला 2000 मी निवृत्ती घेतली. त्याच्यानंतर मी सक्रिय असे निवडणुकीची राजकारणात उतरलोच नाही. पण त्यावेळेला घेतल्यावर सुद्धा समोर कधी असतं की आपल्यातून माणूस निवृत्त झालाय तर त्याला आपलं कसे जरा दिवसायचं वगैरे. आणि त्याच्यानंतर मला वाटत होतं त्याप्रमाणे आता वादळवाचे यांनी सांगितलं नव्हतं का त्याच्यावर सांगा. एक गोष्ट होती की मी शेका पक्षाला त्या नेत्यांना सांगत होतो की बघा आता आपण एक पक्षाचं आपल्याला नुसतं असं राजकारणात भविष्य नाही. जे काही कामं मंजूर करून घ्यायचे असतील केंद्र सरकारनं, राज्य सरकारकडनं, तर आपण सत्ताधारी पक्षाकडं जायला पाहिजे. अनेकांनी ही मतं व्यक्त केलीच. बघा, जे सत्ताधारी पक्षात गेले ते काय सांगत असतात, आजही उलटापालटी होतात तर त्यांचा एक उद्देश काय स्वतः करतात जातात अशातला भाग नाही. तर आपल्या मतदारसंघाचं, आपल्या भागामध्ये फंड्स यावा केंद्राचा, राज्याचा, तर आपण त्या पक्षात जायला पाहिजे. आणि तशा पद्धतीचं हे झाल्यानंतर मी त्यावेळेस डिक्लेअर केलं की आपण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षात जावं. असं 96 साली मी त्यावेळेस 98 साली 2004 सांगायला लागलो. पण कोणी ऐकत नव्हते का हे नाही ते नाही असं. मग मी आपलं एका दिवशी विजय कडूला वादळवाल्याला बोलवलं आणि मी तसं सांगितलं, विजयजी मी सांगतो तू लेखली कशी एका पक्ष आता काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत विलीन करावं. दुसऱ्या वर्षी यांनी बातमी छापली, ती आली आणि हाहाकार झाला. प्रत्येक जण भांडत आले. याला बोलवलं होतं, विजयला बोलवलं, विजय तू आता शेठचं मार खाणार.
मी पक्ष सोडणार काय बोललो तू आता शेटचं बाग खाणार बघ तू काय लिहिलंस काय झालंय नाही शेटच बोलून मला सांगितलंय म्हणजे आणि मी सांगितलं तर मी नाही कशाला म्हणून मी म्हटलं मग माझ्याकडे आले सगळे जयंत म्हात्रे स्वतः 27 नगरसेवक घेऊन आला शेका पक्षाचे आमचे 27 नगरसेवक होते जयंत म्हात्रे नगराध्यक्ष होता त्याच्यामुळं ते सगळे नगरसेवक आला विवेक पाटील दत्तू शेठ हेही आले त्यांनी सांगितलं म्हटलं नाही आता मला एक गोष्ट अशी आहे की आपल्याला काय वाटत नाही की शेका पक्षात राजकारण चालू ठेवा म्हणून तर मी गप्प बसतो पण गप्प बसायच्या ऐवजी थोडं आमची चर्चा झाली मार्केटला 2-3 मीटिंग झाल्या माझ्या घरी झाल्या आणि मग शेवटी एक मीटिंग घेतली मार्केटला दत्तू शेठ विवेक पाटील सगळेच होते आणि तिथं मग मी म्हटलं नाही आता मला नाही भाऊ शेका पक्षात राजकारण करावं असं वाटत नाही आहे तर माझा मी विचार करेन माझा विचार झाल्यानंतर मी विवेक पाटील म्हणाले की त्यांचं मत असं 2-3 वर्ष ते असं दाखवत आहेत की आता शेका पक्ष बस झालं शेका पक्ष बस झालं त्यामुळे ते काय राहणार सगळ्यांची विनंती करून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की रामशेठ आता शेका पक्षात राहणार नाही आणि त्याच्यामुळं मार्केट रूममधून बाहेर पडलो आणि विवेक पाटील माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणले रामशेठ आपण भेटत जाऊ बोलून जाऊ म्हणजे याच्यातून काय ऍडजस्ट झालं ते याच्यातून जे भावनिक आपल्याला ज्याला म्हणतो ना दोस्तीमधली भावना त्यावेळेला मी विवेक पाटील जयंत म्हात्रे आणि चंद्रशेठ असे 4 खास जीवाभावाचे मित्र होतो म्हणजे कुठेही साधारणतः प्रत्येक गोष्टीमध्ये 4 लोक होतो तर मी आमला तिथून बाहेर पडलो आणि त्यावेळेला तिथून बाहेर आलो पण दुसऱ्या दिवशी ताबडतोब चर्चा सुरू झाली माझ्या विरुद्ध म्हटलं 2 दिवस 3 दिवस गेल्यानंतर आणखीन जास्त चालायला लागली चर्चा पण मी त्यावेळेला त्यांना सांगितलं पक्षाचं काय आपल्या ऑफिसचं काय करायचं म्हटलं ऑफिस मी घेतलेलं आहे माझं ऑफिस आहे पण शेका पक्षाचं ऑफिस आहे त्यात मी सोडून दिलं हे तुम्हाला घेऊन टाकलं त्यावेळेला असं नाही काय केलं त्यातून त्यांनी विचारलं आता तुम्ही कर्नाला बँक आहे आणखीन कर्नाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे मग त्याचं आता कर्नाला बँक कर्नाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्याचं काय आहे म्हटलं ते तुम्ही बघताय तुम्ही बघा त्याला ते बोलत होते JBC संस्था जनाघोषण संस्था तीच आपण घेतो नाही ते तुम्ही बघताय तुम्ही बघा ज्या पद्धतीने आमची वाटणी अगदी घरगुती जे वाटणी असते ना आपल्या वडील प्रॉपर्टीची ती प्रॉपर्टीची वाटणी केल्यासारखं झालं म्हणजे तुम्ही निर्णय येता किंवा काय शिवीगाळ न करताना मग कर्नाला स्पोर्ट त्यांनी बघावं कर्नाला बँक त्यांनी बघावं आणि जनाघोषण संस्था ती मी पाहावं अशा प्रकारचं ठरवून अगदी वाटणी करून आणि बाहेर पडलो त्यानंतर मी थांबलो पण बाकीचे लोक कुठं झोपत आहेत मी ज्या वेळेला सांगितलं की तुमचं काँग्रेस पक्ष राष्ट्रवाद जावं काँग्रेसची नेते मंडळी सुरू झाली रामशेठ कुठं राष्ट्रवाद जाते आमच्या काँग्रेसकडे या राष्ट्रवादी म्हणाले कुठं काँग्रेसमध्ये जाता आमच्याकडे या आता शरद पवार सारखे आमचे त्यांचे सगळे नेते मंडळी होती राष्ट्रवादीचे दिल्लीमध्ये माती जर त्यांची जास्त चांगली चालत होती पण इकडे पतंगराव कदम साहेब विलासराव देशमुख साहेब वगैरे सर्वांचे चांगलंच होतं माझं विलासरावांचा माणूस आला नंतर कपिल पाटील आमदार आता आहेत ना ते शिक्षक आमदार आणि त्याच्यानंतर दुसरे हे दशरथ पाटील आग्रेचे म्हणजे आहेत ना ते आले घरी रामशेठ आता सरळ या ना राष्ट्रवादी यायचं म्हणजे उलटं खायचं म्हणतात ते कारण राष्ट्रवादी म्हणजे पुन्हा शेवटी काँग्रेसचाच भाग ना साधारणतः सरळच या पतंगावंता कोणाला सगळ्यांचं झालंय तटकऱ्यांचं आलं रवी पाटलांचं आलं अंतुलेंचं त्याचं रवी पाटलांच्या थ्रू आलं आणि मग आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला विलासराव आले प्रभाताई आले मला मान सन्मान काँग्रेस दिला आणि ओबीसी महाराष्ट्राचा ओबीसीचा चेअरमन त्यांनी बनवला महाराष्ट्राचा म्हणजे ओबीसी समाज हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा समाज आहे आणि त्याच्यातून त्याचा पक्ष मला समाज म्हणलं काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी सहखजिनदार पतंगराव कदम खजिनदार आणि मला सहखजिनदार तिथे बनवलं पक्षाच्या सगळ्या लोकांचं आपल्याला मान सन्मान मिळाला पण शेवटचं काय झालं आम्हाला आता 2004चं सांगितलं ना तर आता पुढे पण आम्हाला सांगायला लागेल काँग्रेस 10 वर्ष मी काँग्रेसमध्ये राहिलो चांगलं मान दिलं सन्मान दिलं नगराध्यक्ष प्रशांत झाला 2006ला 4ला आम्ही हे केल्यानंतर मग निवडणूक लागली आता काँग्रेस राष्ट्रवादी युती झाली कुणाला उभं करायचं नगराशाला कुणी म्हणजे हेच नाही म्हणजे रामशेठात तुम्हालाच तरी करावं लागेल उमेदवारी काय तरी
मग प्रशांत तयार नव्हता, नको मला राजकारण असं वगैरे धंदाच बघतो. पण बोललं नाही, आता तू नाही राहिला तर लोक म्हणतील की याने काहीतरी जाणीवपूर्वक काहीतरी केलं असं त्या प्रकारचं. आणि मग त्याला 2000 साला उभा केला, तो निवडून आला. जास्त नगरसेवक निवडून आले. सुरुवातीला जयम मात्र हे ऑल ओव्हर पूर्ण शहरातून झालेल्या मतदान निवडून आलेलं होतं. नंतर ज्यावेळेला निवडणूक झाली 2007ची नगरपालिकेची, ती नगरसेवक झाली. नगराध्यक्ष त्यावेळेला सर्वातून एखादा नाईट होतं. आणि 35 नंबर वार्डात जयम मध्ये पण राहतो आणि मी पण राहतो. मग जयम मध्ये प्रशांत ठाकूर अशी लढाई झाली आणि प्रशांत ठाकूर पण चांगल्या मताने निवडून आले. प्रशांत निवडून आल्यानंतर ताबडतोब त्याला नगराध्यक्ष म्हणून झालं. जे काँग्रेस त्यांनी साथ दिली आणि विलासरावांचं माझं एकदम चांगलंच होतं. आणि विलासरावांनी मग त्यावेळी मी सांगितलं टोल नाक्याच्या वेळेला, ज्या वेळेला नाही ब्रिजचं काय, ब्रिजचा विषय तापला नव्हता, ब्रिजचा नंतर झाला. ज्यावेळेला टोल नाका जो खारघरचा टोल नाका जो आहे त्याच्या टोल नाक्यावर टोल लागत होतं. आपण एक हे सुरू केलं की आम्हाला काँग्रेसमध्ये मी आहे, सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं पृथ्वीराज चव्हाणांना की जरा रामशेठ म्हणतात ते करा. जरा निवडणुकीचं वाड्यात वाजत होतं आणि त्या वाड्यामध्ये सर्वांचं म्हणणं होतं की काँग्रेस सत्तेवर तर येईल नाही येईल, पण त्या दृष्टीनं पनवेलची सीट ही रामशेठ प्रशांत ठाकूर जर असतील तर 100% येईल. आणि मी त्यावेळेस जाहीर केलं की जर 1 महिन्यात हा प्रश्न सुटला नाही तर मला पक्ष सोडावा लागेल. त्यासाठी टोल नाक्यावर एक आंदोलन केलं. टोल नाक्यावर तिथं आम्ही आंदोलन सुरू केलं. DCP आले, पोलीस आले. मला त्यांनी साहेब चला ना, आता भरपूर झालं ते, आता तुम्हाला लाईन गाड्यांची लाईन ही पुलापर्यंत गेली. म्हटलं पुलांपर्यंत नाही, ही लाईन जी आहे ना ही वर्षापर्यंत जायला पाहिजे आहे. तरी मला काय हरकत नाही, पण आम्ही इथून आता आम्हाला टोल माफ तरी जाणार नाही. मग आपल्या पृथ्वीराज चव्हाणच्याकडनं फोन आला. त्यांनी तिथून फोन केला की उद्या सकाळी आपल्या सह्याद्रीवरती या बोलणी करायला. आणि मग आम्ही त्यावेळेस स्थगित केलं. त्यातून इकडं आलो. 1 महिन्याची मुदत दिली होती. 1 महिन्यात होतंय नव्हतंय. आपले बाळासाहेब थोडा पनवेल आले होते, भूमिपूजन होतं. ते तहसीलदार ऑफिस वगैरे आहे ना, ते आपल्या पोलीस स्टेशनच्या जवळची बिल्डिंग आहे तिचं. तर त्यावेळेस आले होते. त्यांनी मीटिंग घेतली. सांगितलं रामशेठ तुम्हाला काँग्रेस सोडायची पाळी आम्ही तुमच्यावर येऊन देणार नाही. म्हटलं ठीक आहे, माझे काही तसं काही याच्यातून नाही. पण शेवटी ते काही झालं नाही. आचारसंहिता लागली. मग आम्ही जाऊन सभापतींकडे डायरेक्ट राज्यमंत्रीला प्रशांत ठाकूरचा आणि 2009ला काँग्रेसमधून प्रश्न आमदार झाला. तर तोही प्रश्न मिटला. 2014ला ताबडतोब फडणवीस साहेबांकडे गेलो. विनोद तावडे होते आणि मुनगंटीवार होते. त्यांनी ह्याच्यात होते पुढे आपल्या रंगशारदामध्ये. आम्ही भेटात तिथे गेलो वांद्र्याच्या रंगशारदाला आणि फडणवीस साहेबांनी त्याला जवळ घेतलं. प्रशांत तुझी जागा इथं आहे, तो तिकडं कुठं होतास. आणि त्यांनी घेतलं. प्रशांतला भाजपमधून तिकीट दिलं. प्रशांत 2013ला भाजपचा आमदार झाला. 9ला काँग्रेसचा, 13-14ला भाजपचा, 19ला भाजपचा आणि आता तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं पुन्हा आणखीन 2024ला भाजपचा आमदार झाला. म्हणजे अशा रीतीनं 4थ्यांदा झाला. आता 5व्यांदा करावं लागेल तुम्हाला एकदम आमदार पुढची पाळी येईल त्यावेळेला. तर अशा पद्धतीने आपल्याला राजकीय प्रवासामध्ये मला बऱ्याचशा गोष्टी बोलता येतील. बरंचसं मोठं पुस्तक होईल. आता कुठं कट करायचं, कसं कमी करत जायचं हा प्रश्न आहे. पण हे झालं, प्रत्येक अँगल आहे. समाजसेवा हा एक भाग आहे. शाळा कॉलेज वेगळं आहे. एक मनाला समाधान आहे की मी हे काम करत असताना समाजकारणात खेळाच्या करता, तरुणांच्या करता काय असेल ते खेळ असतील, ज्येष्ठांकरता देऊळ वगैरे असतील, काय समारंभ असतील ते करता येतो. संस्थेत रहित करता काय काम करता आलं, जिथे शिकलो तिथं ते करता आलं. तर त्याच्यामध्ये काय केलं तर वडिलांच्या नावानं कुठं तुमचं नवीन पुण्याला पहिल्यांदा हायस्कूल काढलं. मराठी मीडियम, इंग्लिश माध्यम, कंपोजिट स्कूल. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पुढं मी वडिलांच्या नावानं खांदा कॉलनीत शिकेटी कॉलेज काढलं. आज ते कॉलेजसुद्धा A++ आहे. महाराष्ट्रातील नामवंत आहे. ऑटोनॉमस कॉलेज असून बेस्ट कॉलेज अवॉर्ड आहे. सगळं काय झालेलं त्याला ते झालेलं आहे. त्याच्यानंतर खांदा कॉलनीमध्ये आईच्या नावानं लॉ कॉलेज काढलं. आणि त्यावेळेला एक करामत केली की ज्यांची एकत्र बसत नव्हते असे काही मंडळी जे लॉ कॉलेजच्या उद्घाटनाकरता दत्ता पाटील, दिबा पाटील आणि अंतुले हे 3 नेते जे आहेत हे तिघांना एकत्र आणलं.
नंतर काँग्रेस मध्ये आम्ही असताना असंच झालं तर राणे साहेबांचं आणि विलासरावांचं पटत नव्हतं. विलासरावांनी मला काँग्रेसमध्ये घेतलं. राणे साहेब नंतर पक्षात आले होते पण एकत्र येत नव्हते. पण ज्या प्रशांतची मीटिंग ठेवली तर त्या प्रशांतच्या मीटिंगनिमित्त दोघे पहिल्यांदा एकत्र आले, विलासराव आणि नारायणराव. म्हणजे अशा प्रकारे तर रामशेठ ठाकूर असला की दुवा होता, म्हणजे ग्रुप जर वगैरे असतील तर त्याच्यामधला सुद्धा दिवा होता. मग आता तशाच प्रदेश झाला तर आईच्या नावानं द्रोणागिरीमध्ये आपण इंग्लिश मिडियमचं एक स्कूल काढलं. म्हणजे आईच्या नावानं एक इंग्लिश मिडियम स्कूल आणि एक लॉ कॉलेज, वडिलांच्या नावाने एक हायस्कूल आणि कॉलेज. मग मला वाटलं माझ्या नावाने काहीतरी व्हायला पाहिजे आणि म्हणून मी खारघरला रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल काढले 1919ला CBSEचं. एकदम छान चाललेलं, मोठी मोठी देश स्तरावरची हे मिळाली बक्षीसं. त्याच्या रामशेठच्या नावानं खारघरला कॉलेज काढलं. म्हणजे आता हे करता करता वाटायला लागलं कोपरला, गावाला, शिवाजीनगरला की आपल्या माझ्या नावाचं काहीतरी असावं. एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपलं झालं मोठ्या प्रकारचं, 17 एकरमध्ये छान इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झालं. दुसरं आता मग ते अटल ब्रिज जिथे झालेलं आहे तिथे रामशेठ ठाकूर नावानं पुन्हा एक CBSEचं एक छान मोठं स्कूल काढलं. आयुष्यामध्ये समाजसेवेचं काम करताना किंवा देवळांकरता मदत केली, त्यामुळे विद्यालयाने मदत केली. शरद पवारांनी त्याच्यामुळेच आपल्याला म्हटलं की रामशेठने इतकं काम केलंय की रामशेठच्या कामाचा आम्हाला अभिमान वाटतो आणि कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. म्हणजे शरद पवारांसाठी माणसं म्हणतात आणि तसं म्हणतात. आता मला जर माझी कॉलर ताकदच आहे, मला हुरळून गेलेलं नाही. जितकं जमेल तितकं जास्तीत जास्त काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीनं तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं अजूनही समाजसेवेतली, शिक्षण क्षेत्रातली, आता राजकारणात मला काही करायचं नाही आहे, पण शिक्षण क्षेत्रातली, समाजसेवेतली जिथे जिथे संधी मिळेल. आता मी आणखीन एक काम सांगितलं. परवाच मी शिडकोमध्ये गेलो होतो. मी म्हटलं शिडकोकडे लोक गेले की म्हणतात मला रेसिडेन्शियल का कमर्शियल काहीतरी जागा द्या. माझी 94 गुंठ त्या ह्याच्याजवळ जागा आहे, गव्हाण दासी रोडला. तर मी त्यांना सांगितलं की ही 94 गुंठ जागा आहे ना, ही एज्युकेशनल, मैदान आणि देऊळ 4000 मीटर देवळा आपल्या शाळेकरता, 4000 मीटर ग्राउंड करता आणि उरलेली 1400 मीटर ही देवळा करता. इथं तुम्ही ते आरक्षण टाका. म्हणजे आपल्याला लोकांना हे आरक्षण की काहीच नाही ना. त्यावेळेस मला तिथला एक अधिकारी म्हणाला काय अरे साहेब म्हणे याच्याकरता तुम्हाला म्हणे 2.5 FSI मिळणार आणि रेसिडेन्शियल बांधकाम करायला मिळणार. म्हटलं मला ते फायदा नको आहे. तर माझं समाधान झालंय. पोरांचं पोरं बघतील त्यांच्यामध्ये ते समर्थ. दिवाळी आमच्या गावात सुरू झाली आणि ती जनार्दन भक्तांनी केली. जनार्दन भक्तांची शाळा सातारा कॉलेजमध्ये मी शिकून आलो, BA झालो. इथून हायस्कूलला शिकलो ना गावात आणि मी कॉलेज झालो. मग भगतसिंगांचे नेते, वडील पण त्यांचे शिष्य, काका माझे त्यांचे शिष्य, आणि त्यांनी एक हायस्कूल काढलं, मला शिकवलं, मी साताऱ्याला शिकून आलो. आणि आत्ताचे माझे सासरे म्हणूया आपण भगतसाहेब आहे की नाही, तर त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं की आता आपल्या मुलीला जर वर पाहिजे असेल, नवरा पाहिजे असेल तर हा पोरगा तिकडे सातारा जाऊन शिकून आलेला आहे ना, तर याला आपली मुलगी द्यावी. आणि मग त्याने काय केलं, आमच्या शाळेवर जाधव नावाचे एक क्लार्क होते, त्यांना गाठलं. अरे मला असं कर ना, जरा रामशेठ त्याला विचारायचं आहे. रामशेठ नाही, राम ठाकरे विचारायचं आहे. तर त्यांनी मला कसे विचारतील ते, माझं जरा मी थोडंसं ग्रॅज्युएट झालं ना, जरा भाव होतो थोडासा. तर मला नाही विचारलं त्यांनी, मी त्यांचा दुखतं कारण त्यावेळेपासूनच मी त्यांना मागणार आहे. तर त्यांनी जाधव नावाच्या आमच्या हायस्कूलच्या सरांना सांगितलं की असं असं कर. मग जाधवाने एक आयडिया केली, ते माझ्या वडिलांना भेटले. आता वडील चालू नाफा भगतसाहेब त्यांचे दैवत, जसं आमचे ND पाटील, कर्मवीर अण्णा वगैरे आहेत ना, तसं दैवत. मग त्यांनी वडिलांना सांगितलं. आता वडिलांवर भगतसाहेबांचा फार मोठा प्रभाव होता, म्हणजे बाकी पैसे नव्हते, जमीन वगैरे, आणि त्या दृष्टीनं मग त्यांनी वडिलांना सांगितलं. वडील हुरळून गेले. अरे वा, जनार्दन भक्तांचं आमच्याकडे सुविधिक होते म्हटलं, तुम्ही त्यांचे भाग्यच होतं. मग त्यांनी ताबडतोब संमती दिली. मला विचार त्याला मला काय अजून माझं काही लफडं नाही, त्याचं काय काय नाही, त्याच्यामुळे मला काही हरकत नाही म्हटलं. एक भक्तांच्या मुलगी, आता मी त्याला खरं म्हणजे ती माझी मिसेस जी आहे ना,
ती इयत्ता 9th मी 11वीला. पूर्वी ते 11वी जुनं 11वी होतं, म्हणजे हे SSC नव्हतं. आमची शेवटची बॅच असेल ती. पण त्यावेळेला ती शाळेत होती, पण ती कुठंच काय बोलतच नव्हती, शब्दही काढत नव्हती. त्याचा आवाज आहे तिची. ती आणखीन एक गोष्ट दुसरी भारीच आहे. तिची एक गोष्ट अशी भारी आहे का मग तशाप्रमाणे लग्न झालं, म्हणजे आता ठरलं ना, लग्न झालं. लग्न आम्ही पनवेलला आलो. तिला हॉटेलमध्ये नेली, आदर्श लॉन आहे ना, तिथे घेऊन गेलो. कारण मला जरा लग्न झालं तेव्हा माझ्याकडे मोटरसायकल आली होती, पण ते हॉटेलला गेलो. लस्सी मागवली, घे लस्सी. ते पहिलाच तयार नाही, लाजत होती. लस्सी प्यायला पण लाजत होती. हॉटेलला इतकी अबोल, इतकी याच्यातून तिला सांगू का ते कुणी लिहू नका पेपरला, माहिती माहिती आहे डॉक्टरशी झाला अगोदर. तर अशा प्रकारे ती अशा प्रकारची लाजवलं, म्हणजे एकदमच अबोल लाजवलं होती. इतर तशा हायस्कूलमध्ये सर्वच काय अशा लाजवलं असतात तशाला भाग नाही, पण अशी ती होती. आणि त्या ह्याच्यातून मग पुढे गेल्यानंतर मी काम केलं, भरपूर माझ्या नावानं झालं, माझ्या वडिलांच्या नावानं, आईच्या नावानं. मग माझ्या नावाचा खारघर कामोठ्याला सुद्धा रेल शिक्षण संस्थेमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर CBSE स्कूल झालं, लोकनेते रामशेठ ठाकूर स्टेट बोर्डाचं पण झालं. मगाशी सांगितलं की शाळा पाणी त्याच्याशिवाय हे पण आहे आपलं संस्था नाही. आणि मग मी केलं, आता म्हटलं ही पण भरपूर काम करते, घरात पण करते, त्यामुळं तिच्या नावानं सुद्धा आम्ही उलवा मध्ये सेक्टर 24ला एक CBSE स्कूल काढलं. छानपैकी चांगली बिल्डिंग, 19 कोटीची बिल्डिंग बांधली तिच्यासाठी. आता उद्याच 1 तारखेला तिच्या वाढदिवसानिमित्त मराठी मीडियम करता आम्ही भूमिपूजन करतोय, तिच्या हस्तेच करतोय. मी असणार बाजूला बसलेला, वाढदिवस आहे वहिनीचा उद्या, तिचा वाढदिवस आहे, तर करतोय. शिडकोकडे आम्ही वेगळा प्लॉट घेतला, 1,81,00,000 शिडकोला भरले. आणि तो 1200 मीटरचा 1281 प्लॉट घेतलाय. शिडको मराठी माध्यम सुरू करतोय, इंग्लिश मीडियम CBSE आहे, ते तिलाही वाटा माझा थोडासा मी दिलाय. माझ्या नावानं सगळं होत असताना तेही केलंय. बस झालं का सांगू काय.